तर मी रक्षाबंधनाचा धागा बांधला असला तरी सुद्धा आता त्यांनी शिवबंधन बांधलंय। जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी उन्मेष पाटलांवर ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। दत्तक पुत्रानं केलेलं आव्हान मी आई म्हणून स्वीकारते असं स्मिता वाघ यांनी करण पवारांच्या आव्हानाला उत्तर देताना म्हटलंय। काय सांगाल ताई, तुम्ही बोलले होते की उन्मेष दादा माझे भाऊ आहेत, माझ्या पाठीशी राहतील, मात्र ते भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात गेलेले आहेत। ह्या बहिणीने रक्षाबंधनाचा धागा त्यांच्या मनगटावर बांधला होता। आज जरी त्यांनी शिवबंधन बांधलेलं असेल तर त्यांनी त्यांचं काम करावं। मी तुम्हाला म्हटलं की व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्यांचं काम करतील, मी माझं काम करणार। मला असं वाटतं की मी अर्जुनाच्या भूमिकेत जरी आज असले तर माझ्याकडे श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये आज सगळे माझे पाठीराखे आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा पाठीराखा आहे माझी जनता। जनता कामावर विश्वास ठेवते, माणसावर विश्वास ठेवते, असं नाही होत। त्यामुळे सगळे कृष्ण माझ्यासोबत आहेत। त्यात आमचे सन्माननीय गिरीश भाऊ आहेत, आमचे अनिल दादा आहेत, आमचे गुलाब भाऊ आहेत, आमचे राजू मामा आहेत, आमचे मंगेश दादा, माझे लहान भाऊ मंगेश दादा आहेत। मी जरी अर्जुनाच्या भूमिकेत असले तरी श्रीकृष्ण सगळे माझ्यासोबत असल्यामुळे विजय आमचाच होईल, याच्यात मला कुठेही शंका नाही। आज लढाई मौलात आणि आईमध्ये आहे। मी नेहमी म्हणते की माझा दत्तक पुत्र आहे आणि उजव्या मांडीवरचा आहे। आज माझ्या दत्तपुत्राने मला आव्हान केलं असेल तर ते हे आव्हान स्वीकारा, आई समर्थ आहे। आणि 18 नानांचा राहिला विषय, 10 वर्ष ते आमचे खासदार होते। 5 वर्षापासून तरी ते कुठल्याही पक्षात गेलेले नाही, त्यांनी शिवबंधन बांधलेलं नाही। तुमच्यासोबतची नाराजी त्यांची दूर झाली असं वाटतं, तर तुमच्या पाठीशी यावे। माझ्यासोबत त्यांची नाराजी नव्हतीच, त्यांचं तिकीट कापण्याचा विषय माझा नव्हताच। माझा काही संबंध, मी एक छोटी मोठी कार्यकर्ते आहे काम करणारी, त्यामुळे त्यांची माझ्याविषयी नाराजी असण्याचा काहीच संबंध नाही। 5 वर्ष ते पार्टीसोबत होते आणि पुढे राहतील। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।